साधु 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 नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा बुद्धस्य नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा बुद्धस्य नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा त्यारहंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। भगवंताचा शुद्ध धम्म प्रत्येक श्रद्धावान मनाने श्रद्धावान आचरणाने जीव ओतून जर त्याचं पालन केलं आणि त्या पालनामध्ये जर आपण चांगली परिपक्वता मिळवली, त्यामध्ये पारंगत झालो आपण शेवटपर्यंत, तर आपल्याला अनंत फळ मिळतात। या जन्मातून आपण सुखानं मरून जातो, तर दुर्गती आपली टळते। आणखी समजून उमजून जर आपण धम्माचं पालन बराबर केलं तर आपले सारे अवगुण, जे अवगुण माणसाला बर्बाद करतात, ते अवगुण संपून जातात। अवगुणाचा नायनाट होतो, आपले सद्गुण वाढत जातात, आपल्या सद्गुणाचं बळ वाढत जातं आणि सद्गुणाच्या बळावर आपण आनंद घेत राहतो, समाधान घेत राहतो आणि प्रगती आपली होत राहते सद्गुणामुळे। म्हणून धम्माचं पालन हे आपलं दुःख वाढवणाऱ्या, आपला अशांती आणि दर्द वाढवणाऱ्या, आपला अधपतन वाढवणाऱ्या बाबीला खतम करणे आहे। आणि ज्यामुळे आपला उत्कर्ष होतो, ज्यामुळे आपली प्रगती होते, ज्यामुळे आपला गौरव होतो, ज्यामुळे आपली खरी इज्जत वाढते, त्या साऱ्या महत्वपूर्ण कर्माला, महत्वपूर्ण विचाराला, महत्वपूर्ण आपल्या वागणुकीला आपण पुढे न्यायचं, वाढवायचं आणि बलवान करायचं व त्यामध्ये आपण पक्क मनानं राहायचं।
संपूर्ण जेवढा व्यसनाचा मार्ग आहे, ज्या माणसाला व्यसनामुळं नाना प्रकारे लोक टोकत राहतात, त्याला म्हणतात काय माणूस हा, किती याला हॅबिट लागलेली आहे, याला सवय किती लागली, या सवयीने याचं सारे शरीर खराब होऊ लागलं, शरीर रोगी होऊ लागलं, याचं रक्त खराब होऊ लागलं आणि याच्या रक्तामध्ये सारा अल्कोहोल राहू लागलं, एवढी याला सवय लागली. म्हणून ज्या सवयीनं, ज्या हॅबिटनं आपलं धन जाते, आपलं नाव जाते, आपली इज्जत जाते, आपला सन्मान जातो, आपली प्रगती थांबते, सर्वांग विकास आपला थांबतो, ते सारे व्यसन, ते सारे वेगवेगळ्या प्रकारच्या आदती आपण पूर्णच्या पूर्ण त्यागल्या पाहिजे. हे धम्माचं आचरण केल्यामुळे फायदा होत राहतो आणि ज्यामुळे आपल्याला सर्वांग उन्नतीचा मार्ग दिसत राहतो, आपलं धन दौलत वाढते, आपली सन्मानाची शान वाढते, आपली इज्जत वाढते, आपला मोठेपणा वाढतो, आपला स्वाभिमान जागा होतो. अशा संपूर्ण उत्तम कर्माला, संपूर्ण पवित्र कर्माला, संपूर्ण शील सदाचरणाच्या कर्माला आपण करण्यावर जोर दिला पाहिजे. कारण याला समजतात की धम्म या माणसाला आता थोडा थोडा कळू लागला. या माणसाच्या विचारामध्ये, डोक्यामध्ये धम्म आल्यामुळं याचं धन वाढत चाललं, याचा सन्मान वाढत चालला, याची इज्जत वाढत चालली, याला मान पान आहे समाजामध्ये, असं आपण मनामध्ये घेऊन अशा शुद्ध धम्मामध्ये सदैव आपण अत्यंत कर्तव्यदक्ष राहावं, अत्यंत हुशारीनं वागावं. अशा पवित्र धम्माला, परिपूर्ण शुद्ध धम्माला त्रिवार पंचांग प्रणाम करतो. या धम्माचं पालन करून, या धम्माच्या विनयाला, या धम्माच्या धम्म आणि विनयाला जो जन्मभर आपल्या जीवनामध्ये आरशाप्रमाणे त्याच्यात आपल्या स्वतःला निहाळतो, आपल्या स्वतःला त्यामध्ये जागवतो, असा हा भगवान बुद्धाचा पवित्र भिक्खू संघ. या भगवान बुद्धाच्या पवित्र भिक्खू संघामध्ये या धम्मविनयाचा सुगंध पसरतो की हा भिक्खू किती चांगला भिक्खू आहे. घरी जात नाही, आपल्या नात्या गोत्यात जात नाही, आपल्या विहारात राहतो, विहाराचा विनय पाळतो. हा निष्कलंक आहे, याला मोह नाही, याला लोभ नाही, याला नात्या गोत्याची आसक्ती नाही. काय पवित्र भिक्खू आहे, काय निष्कलंक भिक्खू आहे, कोणत्याही प्रकारे डाग लागत नाही असा भिक्खू आहे. निष्कलंक जीवन जगतो, याच्याकडे असं बोर्ड दाखवता येणार नाही एवढा हा भिक्खू आपल्या त्यागाचा सुगंध गावागावात, तालुक्यात तालुक्यात, जिल्ह्यात जिल्ह्यात, राज्यात संपूर्ण राज्य या भिक्खूच्या शिलानं, भिक्खूच्या शील सुगंधानं, भिक्खूच्या त्यागाच्या सुगंधानं, भिक्खूच्या सर्वत्र मैत्री आणि करुणेच्या संपूर्ण बलानं साऱ्या गावातल्या लोकाला, साऱ्या गावागावाच्या लोकाला जोडायचं काम केलं. असा हा पवित्र भिक्खू संघ आहे. या पवित्र भिक्खू संघाने सारा भारत पवित्र करून टाकला. अशा प्रकारे पूर्ण राज्यामध्ये पाया पायानं फिरून या भिक्खू संघाने सर्व लोकांचं मन हे जिंकलं. असा
महान पवित्र पावन त्यागी निष्कलंक अनंत भिकुसंग त्यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. आपण आज बावरीनगर महाविहाराच्या पवित्र जागेवर एवढ्या लाखोच्या संख्येनं आपण आलात आणि रात्रभर प्रवचन ऐकलं. आपल्याला अशी सोय ज्यांच्यामुळं करायला आज मात्र हक्क मिळाला, ज्यांच्यामुळं बुद्ध धर्माचं आपल्याला ज्ञान ऐकून स्वतःला ठार करेल अशा निर्धारानं, अशा परिपूर्ण पक्क्या संकल्पानं बाबासाहेबांनी एक एक प्रतिज्ञा पूर्ण करून आपल्याला सारे अधिकार दिले. आपली गुलामी हटवली, आपली लाचारी हटवली, आपल्यावर अत्याचार हटवले, आपल्यावर अन्याय हटवला आणि आपण नरकात पडलो होतो. त्या नरकातून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बाहेर काढलं आणि सर्व अधिकाराचा मालक दिलं. आज आपल्याला मनुष्य हे बाई सरक, हे सरक सरक बाटवली सरक तिकडं असं आपल्याला कोणी म्हणू शकत नाही. असं कोणी म्हणायची ताकद नाही. बसमध्ये असो, बस स्टँडवर असो, रेल्वे स्टेशन असो, कोणत्या हॉटेलमध्ये असो, कोणी म्हणू शकत नाही बाजूला सरक, तुझा बाट होईल, बाजूला सरक, बाजूला सरक असं तुम्हाला म्हणायची कोणाची ताकद नाही. कारण तो जर तसा बोलला तर तुम्ही जाऊन पोलीस स्टेशनला दरखास्त दिली, तुम्ही रिपोर्ट दिला तर त्याला 7 महिन्याची जेल होते आणि हातकड्या त्याच्या हातामध्ये पडतात. पुण्यामध्ये आता 1 वर्षापूर्वी शिवाजीनगरला तिथे हवामान खात्याचं एक मोठं ऑफिस आहे. पाऊस कधी पडतो, हे ढग कशी येतात याच्यावरचं एक हवामान खात्याचं ऑफिस आहे. आणि त्या ऑफिस मध्ये एक बाई डॉक्टर होती. तिनं ज्ञान वाचून एवढा मोठा ग्रंथ लिहून ती डॉक्टर झाली होती. इन्व्हायरमेंट मध्ये तिने PhD केली होती, म्हणजे हवामान खात्यावर तिने PhD केली होती. आणि तिच्या घरामध्ये एक बाई स्वयंपाकाला भांडी धुवायला ठेवली होती. तिच्या मित्राकडून, ती ब्राह्मणाची असल्यामुळं, आणि त्या बाईला तिने विचारलं काय ग ए पोरी, काय ग तुझं नाव का? माझं नाव फलाना फलाना. अगं तुझी जात कोणती आहे? बाईसाहेब म्हणे मी मराठा आहे. अगं अगं म्हणे तू मराठा आहे का ग? माझा देवही बाटवला म्हणे, तू माझे भांडी बाटवले, माझं पाणी बाटवलं, माझं सारं घर बाटवलं म्हणे. मी जाते म्हणे आता पोलीस स्टेशनला आणि तुझ्या विरोधामध्ये मी पूर्ण रिपोर्ट देतो म्हणे. तर बाई ती पोरगी काय म्हणे, जा ना म्हणे बाई लवकर जा म्हणे. म्हणजे ब्राह्मण लोक मराठ्याचा पण बाट करतात, कुणब्याचा बाट करतात, तेल्याचा बाट करतात, गुरुवाचा बाट करतात. म्हणजे ज्या 800 जाती आहेत त्या सर्व जातीचा बाट फक्त ब्राह्मण करतात. तर ती गेली पोलीस स्टेशनला. त्या अधिकारी बाई म्हणे साहेब माझ्या घरामध्ये म्हणे माझ्या ब्राह्मण मित्रानं एक मराठा बाई आणल्यामुळं, तिच्या येण्यामुळं माझ्या घरातला देव बाटला, माझ्या घरातले भांडे बाटले, माझ्या घरातलं पाणी बाटलं, माझा देवारा बाटला आणि मला ती स्वयंपाकून देते, ते स्वयंपाकही बाटला. आता काय करावं म्हणे, माझी तक्रार घ्या म्हणते. तर तिथे SP साहेब होते. म्हणे हो बाई हा घरातला प्रश्न आहे म्हणे, तुम्ही असं बोलू शकत नाही. उद्या तुम्ही जर असं बोलू लागला आणि ती जर बाई तुमच्या विरोधात आली तर तुम्हाला हातकड्या पडतील आणि तुम्हाला 7 महिन्याचा किंवा 12 महिन्याचा पूर्ण जेलमध्ये कारावास भोगावा लागेल. कायदा आहे. म्हणून ही झाकली मूठ कायमची अशी ठेवा आणि चालू द्या म्हणे. तिला वापरा त्या बाईला, तिच्याकडून स्वयंपाक करून घ्या आणि गुपचूप राहा म्हणे, काय बोलू नका म्हणे. बाट मांडणं, विटाळ मांडणं आणि अस्पृश्यता मांडणं हे कायद्याप्रमाणे गुन्हा आहे. अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांवर संविधानाचा धाक ठेवलेला आहे. म्हणून सर्वांना
हे महत्वाचं आहे की आपल्याला भारतामध्ये नरकातून बाबासाहेबांनी काढलं आणि आज आपल्याला पवित्र बुद्ध धर्मामध्ये आणलं. पवित्र बुद्ध धर्म म्हणजे स्वाभिमानाचं जीवन जगणं, स्वाभिमानाला डाग लागू द्यायचा नाही असं आपल्या सर्वाला सांगतो. आणि अधिष्ठान करत राहा. अधिष्ठान म्हणजे काय, हे माझ्यामध्ये काय कमी आहे, माझ्यामध्ये काय कमी आहे असं म्हणू ते परिपूर्ण करण्यासाठी आपण जीवाचं रान करा, चिकाटीनं काम करा, जिद्दीनं काम करा, वाचन करा आणि जे आपल्यामध्ये कमी आहे ते भरून काढण्यासाठी अधिष्ठान करत जा. जसं बाबासाहेबांनी अधिष्ठान केलं होतं की 3 वर्षाचा अभ्यास मी 2 वर्षात करून दाखवतो आणि एवढं मोठं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे प्रॉब्लेम ऑफ रुपीज. आणि या पुस्तकाहून, बाबासाहेबांच्या पुस्तकाहून भारतामध्ये रिझर्व्ह बँक तयार झाली. आपण सर्वजण हे लक्षात घेऊन अधिष्ठान वापरा की माझ्यामध्ये काय कमी आहे, माझ्यामध्ये गुण कोणते कमी आहे, माझ्यामध्ये ज्ञान कोणतं कमी आहे. मला त्रिशरण पंचशील पाठ आहे का, आपण पाठ करायचं दररोज. मला बुद्धवंदना पाठ आहे का, आपण दररोज बुद्धवंदना पाठ करायची. मला धम्मवंदना पाठ आहे का, तर दररोज धम्मवंदना पाठ करायची. मला संघवंदना पाठ आहे का, तर संघवंदना पाठ करायची. मला बुद्धपूजा पाठ आहे का, तर बुद्धपूजा पाठ करायची. मला जय मंगलटकाचा पाठ आहे का, तर जय मंगलटकाचा पाठ करायची. आणि अशा प्रकारे आपण प्राथमिक बुद्धाच्या धम्मामध्ये हे पारंगत बनायचं, हुशार बनायचं. पौर्णिमा पालन करायला, अमावस्या पालन करायला आणि पौर्णिमेनंतरची अष्टमी, अमावस्या नंतरची अष्टमी हे 4 दिवस आपण अष्टशिलेचं पालन करायचं. पती पत्नीनं दोघांनी पण. आणि गावामध्ये अष्टशील उपासक, अष्टशील उपासिका संघ स्थापन करायचा. आणि या 4 दिवशी आपण विहारात जाऊन किंवा कोणाच्या घरी विहार नसेल तर हे अष्टशील पुस्तकात पाहून म्हणायचं आणि ते पाठांतर करायचं. पाठ करून त्याचं आपण 24 तास पालन करायचं. दुपारी 12च्या आतमध्ये जेवायचं, संध्याकाळी जेवण करायचं नाही, अल्पाहार खायचा. अल्पाहारामध्ये किती खायचं नाही. जेवण आहे म्हणून जेवणच नाही केलं, राजे सकाळीच खाल्लं, सकाळी थोडंसं खाल्लं, आता खाऊ द्या ना मला असं म्हणून खाय म्हणून अल्पाहार. अर्धा किलो खिचडी साबुदाण्याची, 2 डझन केळं, 2 लिटर दूध आणि मग काजूचे लड्डू 3 आणि मनुक्याचे लड्डू 2, बदामाचे लड्डू 5 आणि पिस्त्याचे लड्डू 2 आणि श्रीखंड. असं जर आपण खाऊ लागलो फराळाच्या नावाखालं टमाटम पोट भरून जायचं. आणि त्यामुळं कशाला भूक लागते, बरेच लोक असं करतात. आपण करू नये तसं. आपण पौर्णिमेला संध्याकाळी अल्पाहार खाताना 1-2 केळ खाता येते किंवा काळा चहा पिता येते किंवा दुधाचा चहा पिता येते, त्याच्यासोबत 1-2-4 बिस्किट खाता येते. म्हणजे हलका फुलका आपण खायचं, पोट भरून काहीच खायचं नाही आणि भरपूर तर खायचंच नाही. अशा प्रकारे 8 शिलाचं पालन करायचं आणि आपला जन्म पवित्र करायचा. आणि जागतिक बौद्ध धम्मामध्ये अष्टशील उपासिका डॉक्टर बेंकोट सितीपोल नावाच्या एका महान बाईनं हा अष्टशील उपासिका संघ काढला. तुम्ही त्याच्यासोबत तुमचं जोडलं, तुमच्या संघटनेला जोडलं तर तुम्हाला तिकडून पुन्हा माहिती येत राहील. तुम्हाला माहिती करून देण्यात येईल आणि काही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाला ते लोक सन्मानानं बोलवतील. अशा प्रकारे आपण सर्वजण आज भगवान बुद्धाच्या धम्मातल्या या 5 पारमिता त्याचं माहिती थोडीशी दिली. आणि आणखी 5 राहिल्या पारमिता, करुणा पारमिता. आपण नेहमी करुणेनं, तळमळीनं वागलं पाहिजे. आणि तळमळ आणि करुणा ही फार महत्वाची आहे. आपल्यापेक्षा
कोणी धनवान नसेल, कोणी गरिबी असेल, कोणी गरीब मुलगा असेल, कोणी गरीब मुलगी असेल, ज्याला कपडा मिळत नसेल, त्याला ड्रेस मिळत नसेल शाळेचा, त्यांना वर्षातले 2 ड्रेस आपल्या द्वारे देण्याचा प्रयत्न करा. त्याला पुस्तकाचा सेट, त्याला वह्याचा सेट, त्याला गाईडचा सेट, त्याला एक कंपास, एक बूट, 2 बूट आणि सॉक्स आणि एक दप्तराची बॅग असं आपण देऊन त्याच्यावर अनुकंपा करून आपण त्याला तळमळीनं करुणेनं मदत करत राहिलं पाहिजे. हे करुणेचं पालन बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं आणि म्हणून आपण आपल्या बरोबरीला आणण्यासाठी आपल्या गरीब मुलांना, गरीब मुलांना आपण दरवर्षी दत्तक घेऊन 5 वर्ष दत्तक घेऊन त्यांना मॅट्रिक पर्यंत मदत करायला हवी आहे. अशा प्रकारे करुणेनं तळमळीनं आपण सर्वांना मदत करावी. करुणा पारमिता, मैत्री पारमिता, सारे लोक सुखी हो, सारे लोक निरोगी हो, सर्वांची भरभराट हो, सर्वांचं मंगल हो, सारे निर्गर्वी बनो, सारे निर्वैरी बनो.